राम राम मंडळी. काय मग कसं वाटलं तुम्हाला पार्ट 1 मधील SVPM स्कूलचं सायन्स अँड आर्ट्सचं एक्झिबिशन? आता आपण त्यापुढील भाग घेऊन येत आलो आहोत, ज्यामध्ये आपण दाखवणार आहोत मराठी मीडियमचे सायन्सचे प्रोजेक्ट्स. आणि जर का हा भाग तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हो, जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. 1, 2, 3 स्टार्ट. लाईक शेअर मंडळी, तुम्हाला हा समोर अंतराळवीर दिसतोय तो ॲस्ट्रॉनॉट आहे. याचे शिल्पकारी सर्व बालकलाकार आहेत. तर सर्वांना एक लाईक होऊन जाऊ द्यात. आपण जरा जाणून घेऊया त्यांच्याकडनं की त्यांनी हे कसं बनवलं. आमचा अभ्यास सांभाळून ह्याला बनवायला 3 दिवस लागले. म्हणजे सर्वांनीच काय काय गोष्टी बनवल्या, जसे की प्लॅनेट वगैरे ते धनश्री शिंदे आणि सई सुर्वे हिने बनवले. जो ॲस्ट्रॉनॉट आहे तो मी आणि माझी मैत्रीण तनुश्री आणि हर्षलनी बनवलं. आणि त्या पूर्ण ॲस्ट्रॉनॉटला कलर हर्षलनी केलं. आणि जो मून आहे त्याचं स्ट्रक्चर मी बनवलं आणि टेक्स्चर्स वगैरे मी केले आणि कलर सगळं हर्षलनी केलंय. आणि हे जे बॅकग्राऊंड दाखवलंय स्पेसचं ते हर्षल आणि मी केलं. आणि हे आमचे सहकारी मित्रमंडळ, ह्यांनी आम्हाला ते स्टिक वगैरे करायला खूप मदत केली. आणि जे आम्हाला सामान लागत होतं, कात्री असू द्या किंवा चिकटपट्टी वगैरे असू दे, त्यांनी हेल्प केली आणि आनंद वगैरे दिली. तर मंडळी, इथून सुरू होत आहेत इंग्लिश आणि मराठी मीडियमचे प्राथमिक ते माध्यमिकचे सायन्सचे प्रोजेक्ट्स. चला तर बघूयात किती छान छान प्रोजेक्ट ह्या लहान मुलांनी केलेले आहेत ते. या प्रयोगाचं नाव आहे जलचक्र. उत्तम अशा प्रकारे इयत्ता 3रीच्या मुलांनी सादरीकरण केलंय. सीजन स्क्वेअर यांनी छान असा प्रयोग बनवलेला आहे. मॉडर्न लाईफवर यांनी प्रदर्शन केलं. नमस्कार, माझे नाव अनुष्का जयवंत पाटील आहे. आम्ही इयत्ता 4चे विद्यार्थी आहोत. आज आम्ही आपल्या शरीराच्या आतील महत्वाची कामे करणारी इंद्रिये सुरक्षित राहायला हवी, ही आपली शरीराची रचना असते. डोके आणि धड याच्या आजी पोकळ जागा असते, तिला शिरोपोकळी बोलतात. धडाच्या आजी पोकळ जागा असते, तिला वक्षपोकळी बोलतात. पोटाच्या आजी पोकळ जागा असते, तिला अजून एक भाग असते, त्यांचे नाव उदरपोकळी आणि कटिपोकळी आहे. तोंडाने घास खाल्लेला ह्या नळीतून जठरापर्यंत पोहोचतो. ह्या नळीला ग्रासिका किंवा ग्रासनलिका सुद्धा म्हणतात. या पूर्ण पॅरेग्राफला ग्रासनलिकेचं नाव दिलं आहे. धन्यवाद. पुढची माझी सहकारी. माझं नाव तनिष्का सत्यन चंद्रवाडी आहे. आज तुम्हाला मी आपल्या शरीरातल्या म्हणजे की हृदयाबद्दल माहिती सांगणार आहे. हृदय हे आपल्या वर्षपोकळीमध्ये असते, म्हणजे की आपल्या छातीमध्ये असते. त्यांना हृदयाची स्थानं कसे म्हणतात? जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा रक्त आत जाते, जेव्हा आपण श्वास सोडतो रक्त पुन्हा आपल्या हातापायात आणि शरीरामध्ये जाते. त्यांना हृदयाची स्थानं कसे म्हणतात? हे हृदय हे फुफ्फुसाच्या डाव्या साईडला असते. त्यांना आपल्या या वर्षपोकळीमध्ये असते. त्यांना हृदयाची स्थानं वाकृती असे म्हणतात. नमस्कार, मी तुम्हाला सहकारी सांगेन. नमस्कार, माझे नाव दुर्वा सुराथोडकर आहे. आम्ही इयत्ता 4चे विद्यार्थी आहोत. आज आम्ही तुम्हाला अंतर्जीवाविषयी माहिती सांगणार होती, ते मी शांततेने ऐका. फुफ्फुसे. आपण जेव्हा श्वसन करतो तेव्हा नाकाकडे हवा शरीरात येतो, ती चंद्रमार्फत पुरवली जाते, त्यांना फुफ्फुसे असे म्हणतात. आपल्याला 2 फुफ्फुसे असतात, ती वक्षपोकळीत असतात. मेंदू. जर तुम्ही पाणी पिलं नाही तर तुम्हाला काय शिक्षत नाही. तवा गरम असेल तर तुम्ही तव्यावर हात ठेवाल का नाही, ही आपल्याला मेंदू जाण कळतं. धन्यवाद. आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात आपले स्वागत. आम्ही आता 4चे विद्यार्थी आहोत. आमचा प्रयोग छोटा जरी असला तरी महत्वाचा आहे. आमच्या प्रयोगाचे नाव आहे ज्वलनास ऑक्सिजनची गरज लागते. प्रथम एक काचेचे रिकामे भांडे घेऊन त्यात थोडेसे पाणी भरूयात. बरोबर मधोमध मेणबत्ती ठेवून मेणबत्ती पेटूयात.
आपल्याला मेणबत्ती जळताना दिसते. नंतर एक काचेचा रिकामा ग्लास मेणबत्तीवर उलटा ठेवला असता मेणबत्ती हळूहळू विझताना दिसते, कारण मेणबत्तीला हवेतील ऑक्सिजन मिळणे बंद झाल्याने ती विझते. यावरून असे सिद्ध होते की ज्वलनास ऑक्सिजनची गरज लागते. धन्यवाद. फारच छान. नमस्कार, माझे नाव स्वरशंकर माळे. मी आता 4थी मध्ये शिकत आहे. नमस्कार, माझे नाव स्वरांजली. मी आता 4थी मध्ये शिकत आहे. आमच्या प्रयोगाचे नाव आहे घरोघरी पाणी. आपल्या प्रत्येकाला पाण्याची खूप गरज असते. पाणी म्हणजे जीवन आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांना पाण्याची गरज असते. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. घरे, कारखाने, छोटमोठे उद्योग, शेती इत्यादी सर्वांसाठी पाण्याची आवश्यकता असते. पण हे आपण वापरतो ते पाणी येते कुठून, ते आपल्याला मिळते कसे ते आपण आधी पाहूया. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ हळूहळू आकाशात जाऊन त्याचे काळे ढग तयार होतात. ढगांना थंड हवा लागली की त्यापासून पाऊस पडतो किंवा पाणी पावसाच्या रूपात जमिनीवर पडते. अशा प्रकारे पाऊस पडतो. पावसाचे पाणी विहिरी, तलाव, धरणे यांमध्ये साठते. समुद्राचे पाणी खारट व क्षारयुक्त असल्यामुळे आपण ते पाणी पित नाही. नद्या, तलाव, धरणे हे आपले पाण्याचे स्रोत आहेत. आता आपण पाहूया की हे पाणी आपल्या घरी कशा प्रकारे पोहोचवले जाते. ही धरण आहे. आपल्या हे धरणाचे पाणी गावाच्या जलसाठ्यामध्ये ते साठवून ठेवतात. गावाच्या जलसाठ्यातून ते पाणी जलशुद्धीकरण केंद्र शुद्ध व निर्धोक करून ते पाणी आपल्या उंचावरील टाकीत ते साठवून ठेवतात. उंचावरील टाकीतून लागेल तसे मोठ्या नळातून ते पाणी इमारती, शेती, धरणे, कारखाने, झाडे यामध्ये ते पाणी पोहोचवले जाते. अशा प्रकारे पाणी आपल्या घरोघरी पाणी पोहोचवले जाते. म्हणूनच पाण्याचा वापर हवा तितकाच करावा. पाणी अडवा, पाणी जिरवा. धन्यवाद. डिझास्टरवर यांनी आपला देखावा सादर केला आहे. नॅचरल डिझास्टर जो आलेला टोर्नाडो त्याच्यावरचा आहे हा उत्तम देखावा. Good morning, good afternoon. We are the students of Standard 4B. Today we will be explaining you the importance of mangrove. Lining the dam low or the wind, this will indicate loose the stand or the need deep sounds like the opening sort of a but this is a reality. Mangroves are trees and technical experts. Mangrove ecosystems are biodiversity hotspots. Mangrove ecosystems are home to many species from marine fish, crabs, cheetah, fish, etc. to birds. Mangroves act as carbon sinks. Mangrove forests are able to store up 4 times more carbon than other tropical forests. The trees protect the coastline from severe weather events and slow down erosion. Mangrove has 3 types of fruits: fruits, crop fruits, still fruits. There are different types of mangrove like red mangrove, black mangrove, white mangrove, buttonwood. Mangroves are treated by human activities and climate change. The mangrove are salt tolerant. The mangrove generally grow to 20 meters high. Mangrove forests are superheroes. They are beautiful gift of nature. Thank you. Greenhouse are used to grow plants such as tomato and tropical plants. A greenhouse stays warm from inside even during winter. In the daytime, sunlight shines into the greenhouse and warms the plants and air inside. Greenhouses use glass or plastic sheeting to light rays from the sun to enter the structure where they are absorbed by the plants and converted to. When the plant releases the heat energy, it is trapped by the glass and greenhouse stays warm. The greenhouse gases act similarly to the glass in the greenhouse. They observe the sun's heat and radiate from the Earth's surface. It is trap it in the atmosphere, prevent it from escaping into space. The greenhouse effect keeps the Earth's temperature warmer than otherwise be supporting life on Earth. China is the first place where fire greenhouse cultivation is spread over 190 different countries. Of the China account the entire 65% of the total area. Starting with the sea, soil, sun and water. That is all you need. Thank you. Very nice. Good presentation. Carbon purifier for industry. Carbon purifier for industry. Industry toxic air येतो ना, त्यामुळे आपले लंग्स खराब होतात. लंग्स खराब होतात, प्रदूषण होतं. ते प्रदूषण होऊ नये म्हणून
इथून हे जे टॉक्सिक एअर आहे ते येते ना, आणि कार्बन रॉड त्यांना ऑब्झर्व करून घेणार. जसे ट्री ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड घेतात, तसे हे कार्बन घेतात आणि प्युअर एअर बाहेर टाकतात. तो प्युअर एअर तिथं ऑब्झर्व होऊन थोडा फॅनच्या थ्रू इथून बाहेर येतो. छान. Good morning. My name is Shreya Kailas Vanve and My name is Bhagyasri Radhaso Patil. My project name is water purification. water purification is the process of removing undesirable chemical, biological to the process of soil liquid gases to the goal of a purpose or specific space. मी आता तुम्हाला ट्राय करून दाखवते. इज डर्टी वॉटर. हे बघा, याच्यात कोल मध्ये जातं, कोल मधून ते कॉटन मध्ये जातं, कॉटन मधून ते क्लीन वॉटर होतं. क्लीन वॉटर झालं की आपण ते घरी इतर कामासाठी वापरू शकतो. पुन्हा आपण पाणी पिऊ शकत नाही, कारण की जे जंतू असतात छोटे छोटे ते आपल्याला दिसत नाही, मायक्रोस्कोप मध्ये दिसतात. याच्यात आणि फिल्टर मध्ये एवढाच फरक आहे की फिल्टर इलेक्ट्रॉनिक आहे आणि हे आपलं मॅनमेड आहे. थँक्यू फॉर युअर टाइम. फारच सुंदर. Good afternoon. My name is Aishwarya Jitendra Patil and my name is Shreya Deepak Shetty. Our project name is Food Chain. Food Chain is transfer of flow of the food energy. Flow of the food energy. Plant prepare their own food with the help of the sunlight, chlorophyll, nutrition from the soil. They produce food. Plant energy move to herbivores. After that, when the carnivore eat the herbivore, energy is the transfer. Grass, deer and tiger are the example of the food chain. They show how each organ are depend on each other. If one organ is removed from the food chain, they disturb the flow of the energy. This is the result of the illogical imbalance. Thank you for visiting us. लावण्य सिद्धेश पाटील. माझ्या प्रयोगाचे नाव आहे सोलार एनर्जी. The energy we get from the sun is called the solar energy. It is renewable source of energy. It is never end as long as the sun. Solar energy is also pollution free. It is not even and gases in the chemicals and in the air. Good. वनस्पती आणि प्राण्यांच्या पेशींवर यांनी केलेलं आहे. नमस्कार, माझे नाव गायत्री सज्जन पाटील. मी आता 7वीच्या वर्गात शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे स्टेम सेल काळाची गरज. स्टेम सेल काळाची गरज का तर स्टेम सेल या आजच्या काळाचे उपयोगी आहेत. या स्टेम सेल छान असा प्रोजेक्ट स्टेम सेल्स वर बनवलेला यांनी. नमस्कार, माझे नाव गायत्री सचिन पाटील. मी आता 7वीच्या वर्गात शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे स्टेम सेल. स्टेम सेल काळाची गरज. या स्टेम सेल हाडांमध्ये, आईच्या व बाळाच्या जोडलेल्या नाळेमध्ये अशा विविध अवयवांमध्ये असतात. या स्टेम सेलची गरज आहे की आजकाल आपण ऐकतो की कॅन्सर, कर्करोग यांसारखे आजार वाढत चाललेले आहेत. या आजारांवर मात होईल, या आजार जास्तीत जास्त वाढू नये म्हणून हा आम्ही उपाय शोधून काढला आहे. जसे की या स्टेम सेल पासून चेतापेशी तयार होतात, मेंदू तयार होतो, आतड्यांच्या पेशी तयार होतात, आतडे तयार होतात, यकृत पेशी तयार होते, यकृत तयार होते, हृदयाच्या पेशी तयार होतात, हृदय तयार होते, अस्थिपेशी तयार होतात, हाडे तयार होतात. या स्टेम सेल पासून आपण ऐकतो की लिव्हर खराब झाले, याचे लिव्हर खराब झाले, याचे ते झालं, तर या स्टेम सेल पासून यकृतची पेशी यकृत तयार करतो आणि या यकृत आपण जो गरजू आहे त्याला देऊ शकतो. हे यकृत कसे तयार होते? हे स्टेम सेल रक्त असते ना आईच्या बाळाच्या गेलेलं, काही पालक ते रक्त सांभाळून ठेवतात. ते आपलं माहिती 0 टेम्परेचर मध्ये आपला बर्फ होतो, तो -130 -135 मध्ये हे या स्टेम सेल तेवढ्या तापमानात ठेवले जातात. म्हणून हे या स्टेम सेल सांभाळून ठेवल्यास तर आपण ते अवयव तयार करू शकतो. आणि या स्टेम सेल पासून एक फर्स्ट क्लोन आहे डॉली शीप. या डॉली शीप फर्स्ट क्लोन असून
याची प्रकृती आहे. ही हिचा जन्म झाला 5 जुलै 1996 मध्ये आणि ही इंग्लंडमध्ये स्कॉटलंडमध्ये आहे. धन्यवाद. माझे नाव आहे योगिरा शिवाजी देवी. मी आता 7वी 1 मध्ये शिकत आहे. मी बनवलेले पाणी शुद्ध करत मोठे दगड, छोटे दगड, कोळसा, वाळू आणि कापूस यात खराब पाणी टाकल्यामुळे फिल्टर होऊन स्वच्छ पाणी बाहेर पडते. हे पाणी आपण पिण्याचे योग्य नसते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव रक्षिता विनोद अंगेकर. सहकार विद्या प्रसारक मंडळ सेकंडरी स्कूलच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये तुमचे स्वागत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे हरितगृह. हरितगृहामध्ये 50,000 ते 60,000 लक्स पर्यंत सूर्यप्रकाश पोहोचवला जातो. आता ही जी जाळी तुम्हाला दिसत आहे त्याला पॉलिफिल्म असं बोलतात. ही सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांचे शोषण करून वनस्पतींना सुरक्षित ठेवते. धन्यवाद. फारच सुंदर. माझे नाव मनस्वी रोशन जाधव आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. आमच्या शाळेचे नाव सहकार विद्या प्रसारक मंडळ शाळा असे आहे. आमच्या प्रयोगाचे नाव आहे सेव्ह एन्व्हायरमेंट सेव्ह अर्थ. अ हार्टफेल्ट वेलकम टू each one present here. I am here to deliver a speech on saving the environment. We can still do something and protect our environment from all the damage. We must plant more and more trees, throw garbage in the dustbins, avoid using plastic bags, don't cut trees, etc. Main causes of environmental degradation: the water from the factories goes into the river, and the water from the river goes into the villages, and the water that goes to those villages is drunk by people, and thus people get sick or die. The polluted air of the factories gets into the air and destroys fields. Animals are killed by drinking contaminated water from the factories. This causes pollute our environment. We should take care of our environment. Thank you. नमस्कार, माझे नाव सर्वश्री चंद्रकांत शिकवण. मी आता 6वी 2 मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला मॉडर्न ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजेच मराठीत आधुनिक शेती असे बोलतात याच्याबद्दल मी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नवीन. आधुनिक शेती म्हणजे आपण वेगवेगळी शेती केलेत. उदाहरणार्थ राईस, कॉटन, चहा पावडर अशा प्रकारे आपण वेगवेगळी शेती केली आहे. शेतीसाठी आपल्याला बैल गरजेचे असतात, फार गरजेचे असतात. अशा प्रकारे घर आहेत, झाडं दाखवली आहेत, गाड्या आहेत असे बोलून मी माझे 2 शब्द सांगत आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे कार्तिकी नरेंद्र सुतार. मी आता 6वीच्या वर्गात शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे प्रदूषणाचे प्रकार. प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल, भूप्रदेश यामध्ये मिसळते. उदाहरणार्थ हवेमध्ये डिझेल या इंधनातून सरफल असलेले धूर वातावरणात मिसळते. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. उदाहरणार्थ या जागतिक तापमान वाढ, उष्माघात सारखे धोके निर्माण होतात. माझे 2 शब्द मी इथे थांबवतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वैष्णवी भास्कर कुंभार आहे. मी इयत्ता 6वीच्या वर्गात शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे अन्न भेसळ. निकृष्ट दर्जाचा पदार्थ मिसळणे म्हणजेच भेसळ. त्याचप्रमाणे एखाद्या पदार्थातील विशिष्ट घटक काढून घेणे आणि ते स्पष्ट न करता तो पदार्थ विकणे यालाच अन्न भेसळ असे म्हणतात. जसे की वेलचीमधील तेल काढून वेलची अस्सल म्हणून बाजारामध्ये विकणे. पिठी साखरेमध्ये अगर मैदा अगर साबुदाणा पीठ जरासे घातले की ती सादळत नाही. मध एका कागदावर घ्यावा. जर मध सरकला तर तो भेसळयुक्त आहे असे आपण मानू आणि जर मध नाही सरकला तर तो भेसळयुक्त नाही असे आपण मानू. साजूक तुपामध्ये डालडा आणि दही मिक्स करून साजूक तूप बनवले जाते व तेच तूप आपण विकतो. नंतर आपल्याला नाही चहा पावडर नाही. नंतर आम्हाला एवढे सांगायचे आहे की तुम्हाला प्रत्येक जण सामान घेताना हा प्रयोग करून पाहिला पाहिजे आणि एकाच ठिकाणी आपण व्यवहार आपले ठेवले पाहिजे. धन्यवाद. My name is Vignesh Vilasade. My project name is Solar System. Sun is at the central and the remote around it. It is the one of the stars in the Milky Way galaxy. Mercury. Revolution is the 8th day fastest and solar system. Venus is the
Venus is the hottest planet in our solar system. Earth is the third planet from the sun. Mars, also called a red planet. Jupiter is the biggest planet among all of them. धन्यवाद. My name is Viraj Rajendra Chavan. My standard is 5th and division 3. My project name is biocompost and organic farming. Organic manure, wet waste for forestry, kills of vegetable and fruits are all organic manure. Organic manure very useful for agriculture and trees. Important ingredients in organic fertilizer are cow dung, fish droppings, bone meal, oilseed meal, etc. There are types of fertilizer. Now we are going to go ahead. We have seen organic manure, but now we are going to go see organic farming. Organic farming means conventional farming. Here farming is done without using chemicals, only received of the crops. A field dung and natural means using before the green revolution only fertilizer. Thank you. My name is Shreyas Shankar Patil. My standard is 5th. My project name is drip irrigation. Drip irrigation is flowing water to the irrigation water to the supplying water and trees of water and animals water and solar system. Solar system the water and supplying water to the motor energy and supplying water to the lights of irrigation water to the supplying water and supplying water to the important water and solar system the drip irrigation flowing water to the irrigation. Thank you. नमस्कार, माझे नाव आराध्य गणेश गुरफे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे स्टेट ऑफ मॅटर. यामध्ये आपल्याला सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे पाहायला मिळते. मेल्टिंग, जेव्हा आपण सॉलिडला उष्णता देतो तेव्हा त्याचे लिक्विड मध्ये रूपांतर होते, याला मेल्टिंग असे म्हणतात. इव्हॅपोरेशन, जेव्हा लिक्विडला आपण उष्णता देतो तेव्हा त्याचे गॅस मध्ये रूपांतर होते, त्याला इव्हॅपोरेशन असे म्हणतात. सब्लिमेशन, जेव्हा आपण सॉलिडला उष्णता देतो तेव्हा त्याचे लिक्विड मध्ये रूपांतर न होता ते गॅस मध्ये रूपांतर होते, याला सब्लिमेशन असे म्हणतात. कंडेन्सेशन, जेव्हा गॅसचे तापमान कमी केल्यावर त्याचे लिक्विड मध्ये रूपांतर होते, याला कंडेन्सेशन असे म्हणतात. फ्रीजिंग, जेव्हा लिक्विडचे तापमान कमी केल्यावर त्याचे सॉलिड मध्ये रूपांतर होते, त्याला फ्रीजिंग असे म्हणतात. डेपोजिशन, जेव्हा गॅसचे तापमान कमी केल्यावर त्याचे लिक्विड मध्ये रूपांतर न होता ते सॉलिड मध्ये रूपांतर होते, याला डेपोजिशन असे म्हणतात. सॉलिड मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पार्टिकल्स असतात, त्यांचा वेग सर्वात कमी असतो. लिक्विड मध्ये त्याच्यामुळे कमी पार्टिकल्स असतात, त्यांचा वेग सॉलिड पार्टिकल्स पेक्षा जास्त असतो. गॅस मध्ये सर्वात कमी पार्टिकल्स असतात, त्यांचा वेग सर्वात जास्त असतो. थँक्यू. नेक्स्ट प्रोजेक्ट बॅलन्स डाएट. नमस्कार, माझे नाव मानसी गुरुनाथ परब. माझे नाव अन्वी अरविंद भिवंदे. आमच्या प्रयोगाचे नाव आहे बॅलन्स डाएट. आपल्या जेवणात भात, भाजी, भाकरी, पोळी, मटण असे अनेक अन्न पदार्थ असतात. या सर्व पदार्थांना एकत्रितपणे आहार म्हणतात. सर्व पोषक तत्वांच्या पुरेशा प्रमाणात समावेश होणाऱ्या आहाराला बॅलन्स डाएट असे म्हणतात. निरोगी व तंदुरुस्त राहण्यासाठी बॅलन्स डाएटची आवश्यकता असते. बॅलन्स डाएटचे विविध फायदे आहेत, जसे बॅलन्स डाएटमुळे आपलं काम करण्याची क्षमता वाढते. या आहारामध्ये कॅलरीज, प्रोटीन व फायबर असे विटॅमिन असे विविध घटक असतात. या सर्व घटकांना बॅलन्स डाएट असे म्हणतात. धन्यवाद. छानच प्रेझेंट केलं यांनी. गुड आफ्टरनून. माय नेम इज जोशना श्रावण शिंदे. दिवसेंदिवस बिघडत जाणाऱ्या पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी ग्रीन सिटी मॉडेल तयार करण्यात आला आहे. ग्रीन सिटी मॉडेलमुळे प्रदूषण टाळता येतो. ग्रीन सिटी मॉडेल बनवण्यात आला आहे. रेन वॉटर हवे सिटी तयार करण्यात आला आहे. निसर्ग वाचवण्यास मदत होईल. धन्यवाद. ऑब्लिक आहे ते मराठीमध्ये नाव आहे तुम्ही संजय आचलन. हे म्हणजे आपण मूवी बघत असतील ना, त्याच्यामध्ये जी विलन जॅकेट घालतो ना, जेव्हा ते हिरो मारतो तेव्हा त्याला लागत नाही म्हणून ना ते केमिकल मिक्स करतात त्याच्यामध्ये. आपण बघितलं तर हळूचा हात टाकला ना तर स्मूथ पाण्यासारखं होतं. जोरात मारतो ना हार्ड बिहेव करतो.
कारण की त्याला म्हणजे रिएक्शन टाइम भेटत नाही. आता आपण ते जोरात मारलं रिएक्शन टाइम भेटत नाही, हळू टाकलं तर रिएक्शन टाइम भेटतो. नमस्कार, माझे नाव तन्वी संतोष घारे आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव फूड वेब आणि एनर्जी पिरामिड असे आहे. या दोन्ही मधला संबंध बघूया आपण. पहिले ना ग्रासला म्हणजे प्रोड्युसर्सला सन एनर्जी देतो. प्रोड्युसर्स पासून ती एनर्जी डिअर, गोट अशा प्लांट्सला खाणाऱ्या प्राण्यांकडे जाते. मग त्यांच्यापासून ती लँडमध्ये जाते आणि लँडमधून नंतर ती डिकम्पोज होऊन मातीमध्ये जाते. मातीमधून ते न्यूट्रिशन्स परत मायक्रो ऑर्गॅनिझमने डिकम्पोज केल्यानंतर परत ग्रासमध्ये जाते. मग फूड वेबची जी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असते ना ती सायकलिक असते. तर ह्याच्या उलटच एनर्जी पिरामिडची जी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असते ना ती सन पासून प्रोड्युसर्सला 20,000 किलो कॅलरीज एनर्जी भेटते. त्याच्यापासून 90% ती स्वतःकडे ठेवते आणि 10% पुढे पाठवते. तर 10% हर्बीवोर्सला भेटते. नंतर त्याच्यातून 90% भेटलेली कार्निवोर्स मधून ओमनिवोर्स मध्ये असं करता करता ती एनर्जी पूर्णपणे संपून जाते. एनर्जी पिरामिडचा जो ट्रान्सपोर्टेशन असतो तो वन वे ट्रान्सपोर्टेशन असतो आणि फूड वेबचा असतो तो सायकलिक ट्रान्सपोर्टेशन असतो. थँक्यू. नमस्कार, माझे नाव श्रावणी गणेश शिंदे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे किडनी आणि एक्सेसरी सिस्टीम. किडनी आपल्या बॉडीमध्ये खूप इम्पॉर्टंट असते, कारण का किडनी आपल्या बॉडीमध्ये खूप इम्पॉर्टंट प्रोसेस करतो, जसे फिल्टरिंग ब्लड, रेग्युलेटिंग ब्लड प्रेशर, प्रोड्युसिंग हार्मोन, बॅलन्स इलेक्ट्रोलाइट, ब्लड प्रेशर, असे खूप सारे इम्पॉर्टंट प्रोसेस करतात जे आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. फर्स्टली एक्सेसरी सिस्टीम मध्ये काय होतं की ब्लड आपल्या हार्टच्या आर्टरी थ्रू किडनीमध्ये सप्लाय होतं. मग आपल्या किडनीमध्ये खूप सारे मिलियन्स ऑफ टायनी युनिट्स असतात ज्यांना नेफ्रॉन असं म्हणतात. मग आपल्या किडनी ते ब्लड फिल्टर करतो. ते फिल्टर ब्लड केल्यानंतर त्याच्यामध्ये वेस्ट प्रोडक्ट तयार होतात जसे युरिया आणि ऍसिड. मग त्या वेस्ट प्रोडक्टचं युरिन फॉर्म होतं. मग ते युरिन या युरेटर्स थ्रू ब्लडरकडे सप्लाय होतं. मग ते युरेटरचं तेच काम असतं की युरिन हे किडनी ती ब्लडरपर्यंत सप्लाय करायचं. ब्लडर आपलं युरिन स्टोअर करतं जोपर्यंत आपल्याला ब्रेन सिग्नल देत नाही. मग एकदा जे आपल्याला ब्रेनने सिग्नल दिलं की ब्लडर ते युरिन युरेटला थ्रू लिव्ह करतं. आपलं किडनी आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. आपल्या बॉडीमध्ये अबोव्ह 2 या 3 days मध्ये युरिन राहिलं तर आपली डेथ होऊ शकते. किडनीचे खूप सारे आजार असतात जसे की डायलिसिस आपल्यासाठी खूप भयानक आजार आहे. ते आपल्याला होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे की मोर वॉटर कन्झ्युम केलं पाहिजे, चांगलं फूड घेतलं पाहिजे, एक्सरसाइज केलं पाहिजे, असं खूप सारे आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. आपली बॉडी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते. थँक्यू. Hello, I am Samyaka Praveen Kame and my project partner Riddhi Niyaj Jadhav. I am 9th standard student. This is my project, blood circulation in brain. The heart to brain supply the blood is two main sources. First is internal cardiac arteries and second is Werner arteries. These two steps of the blood transfer. This is a Werner arteries. The right and left side Werner arteries join the pons. Pons join the and the blood transfer the brain. Blood transfer to brain after the brain is activated and activate brain is signal to humans. This is a blood part of cerebellum. This is the smallest part of our brain, and this is the cerebrum. This is the biggest part of our brain, and this is the most important. I know this is a simple, but most important. आता कालच्या पिढीला जास्त ब्रेन स्ट्रोक होतोय. ब्लड सारखं डोकं दुखणे, हेडेक होते, व्हॉमिटिंग होते. कशामुळे? आपल्या हार्ट पासून आपल्या ब्रेन पर्यंत ब्लड सप्लाय जेवढं पाहिजे तेवढं होत नाही. 600 ते 700 ml पर्यंत ब्लड सप्लाय झालं पाहिजे आपल्या ब्रेनला, तेवढं ब्लड सप्लाय होत नाहीये. त्यामुळे आपल्या आपला ब्रेन हा त्याच्यामध्ये स्ट्रॉक होतोय आणि आपला हेडेक जास्त होतोय. मोबाईल मुळे सुद्धा होतं, UV रेज सुद्धा आपल्याला असं होतं आणि ते होतं का होतं? कारण की आपण जास्त कुशन्स यूज करतो. आपण झोपताना जास्त कुशन्स यूज करतो. कुशन्स मुळे जे आपल्या ब्लड सप्लाय करते त्याच्यावर जास्त फोर्स लागतो आणि त्या फोर्स मुळे आपला ब्लड सप्लाय हे थांबतं किंवा स्टॉपेट होतं. त्यामुळे आपल्याला त्रास होतो, आपल्याला जास्त हेडेक होतं. त्यामुळे हे होऊ नये
म्हणून जास्त पाणी प्यावे, एक्सरसाइज करावे आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्लीज अवॉइड द कुशन्स. थँक्यू. माझं नाव पल्लवी सुनील चव्हाण. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. आमचं प्रयोगाचं नाव नैसर्गिक रंग आहे. हा कलर आम्ही घरगुती बनवले आहेत. हा कलर मेहंदीच्या पत्त्यांपासून केलेला आहे. हा कलर हळदीपासून केलेला आहे. हा कलर मैदा, तांदूळाचं पीठ, बेसन आणि किसलेलं बीट, बिटाचं पाणी यूज केलेला आहे. हा कलर तुरीची डाळ भाजून केलेला आहे. हा कलर बिटाचं पाणी आणि तांदूळाचं पीठ आणि मैदा हे घेऊन यूज केलेला आहे. हे मेहंदीचं पाणी आहे. हे कोकम आणि हळदीचं पाणी मिक्स आहे. हे कोकमचं पाणी आहे, बिटाचं पाणी आहे. हे कलर आम्ही घरगुती बनवले आहेत. ह्या कलरने कोणाला घातक होऊ शकणार नाही. कोणाच्या नाकात तोंडात गेलं तरी कोणाला काही प्रॉब्लेम होणार नाही. हे कलर स्किन त्वचेला कुठे लागलं तर कोणाला कसलीच अलर्जी होणार नाही. पाणी आता बघितलं तुम्ही, तर कोकमचं पाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला सगळ्यांना उलटी होते. ते पाणी पिलं तर आपल्याला बरं वाटतं. अगर सगळे बोलतात की पीठ उठतं, पीठ उठलं तर आपण कोकमचं पाणी पिल्यावर पीठ उठत नाही. कोकमचं पाणी दररोज प्यायचं असतं. बिटाचं पण पाणी प्यायचं असतं. बिटाच्या पाण्याने तर रक्त वाढतं हे सगळ्यांनाच माहिती असतं. हे पाणी आपण रोज प्यायचं असतं. त्याच्याने आपलं शरीर स्वस्थ असतं. शरीर आपलं स्वस्थ असतं. थँक्यू. माझं नाव भक्ती वामन वरेकर आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव वेस्ट मॅनेजमेंट आहे. आता आपल्याकडे भरपूर पॉप्युलेटेड आहे आणि आपल्याकडे भरपूर प्रमाणात वेस्ट जाण्यात जातं. आपल्याकडे काय केलं जातं, जो वेस्ट घरगुती इंडस्ट्रीतून कलेक्ट केला जातो तो डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकला जातो आणि तो कंपोज होण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात व त्याचा आजूबाजूचा परिसर अस्वच्छ व दुर्गंधित असतो. वेस्ट मॅनेजमेंटने जो घरगुती इंडस्ट्रीचा जो कचरा असतो तो कलेक्ट केला जातो कलेक्ट सेंटर मध्ये आणि त्याच्यानंतर सॉर्टिंग फॅसिलिटीज मध्ये तो कचरा 2 भागांमध्ये सेपरेट केला जातो, नॉन रिसायकलेबल वेस्ट आणि रिसायकलेबल वेस्ट. त्यानंतर जो रिसायकलेबल वेस्ट असतो जसं की पेपर वगैरे तो रिसायकल करण्यासाठी पाठवला जातो आणि जो नॉन रिसायकलेबल वेस्ट आहे ज्याचा आपल्याला उपयोग नाही, आपण रिसायकल नाही करू शकत, तो इन्सिनरेशन प्लांट मध्ये दिला जातो, तो तिथे जाळला जातो. आता आपण कचरा जाळणार म्हणजे हीट प्रोड्यूस होणार. त्या हीटला स्टीम टर्बिनच्या मदतीने इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि ती इलेक्ट्रिसिटी शहरांमध्ये सगळीकडे पोहोचवली जाते. आता या प्रोसेस मध्ये जी टॉक्सिक एअर निर्माण होते ती टॉक्सिक एअर प्युरिफायरच्या मदतीने स्वच्छ केली जाते आणि वातावरणात सोडली जाते आणि जी उरलेली राख असते ती अशा पाण्यात टाकली जाते जे पाणी समुद्राला किंवा नद्यांना मिळत नाही. धन्यवाद. कडुलिंबाचा पाला, कापूर आणि सोडा हे मिक्स करून आपण एक लिक्विड तयार करतो. म्हणजे लिक्विड तयार होतं त्याच्यापासून आपण गाडी पुसण्यासाठी उपयोग केला जातो. Calm water looks like a mirror from a certain angle. This angle are called a certain angle. This so-called total internal reflection. Also always low power bend to the surface of the water surface. So ordinary laser from the household electronics can shape water. Thank you. छान. Good afternoon. My name is Ravinder. I am studying in 9th class. My project name is trigonometry part. Trigonometry is a branch of mathematics. And trigonometry, this word comes from Greek word. Trigono means triangle, metro means measure. This is a formula for trigonometry. Sin theta is equal to opposite upon hypotenuse. Cos theta is equal to adjacent upon hypotenuse. Tan theta is equal to opposite upon adjacent. This is their formulas. There are 6 types of trigonometry functions. First is a sec theta, tan theta, cosec theta, cos theta, cot theta, and sin theta. This is their angles. This is the reciprocal identities. This is a angle, triangle, base, height, hypotenuse, and this is their answer. A square plus b square is equal to c square. 3 square plus 4 square is equal to 5 square. 9 plus 16 is equal to 25. Angle of elevation, angle of depression, and this is their values. Cosec theta, tan theta, cot theta, sin theta, cos theta. Thank you. So our project is about stem cells, the need of today's era. So basically, what is stem cell? Stem cell is a undifferentiated cell that has ability to produce special cells by division. And the stem cells are
are playing a vital role in today's era because the today's teenagers are going through very bad habits like smoking, alcoholism consumption, and these are having bad effect on the climate, and also the stem cells divide into liver cells, neuron cell, bone cell, fat cell, cardiac muscle cells, and red blood cells. So where stem cells are present. Other stem cells are two types: embryonic cell and adult cell. In embryonic cell, the stem cells are present in the umbilical cord of the baby, and it is preserved to 135 degrees Celsius to 190 degrees Celsius in nitrogen liquid. And as a cancer medicine, the stem cells are used as immunotherapy to fight against the cancer. And the cancer also fight against genetic disorders like Down syndrome, sickle cell anemia, and this is how stem cells are playing a vital role in today's era. नमस्कार, माझे नाव सातोष जाधव आहे. माझे नाव ऋतिक विठ्ठल साने. आम्ही 10वी या वर्गात शिकतो. आमच्या मॉडेलचे नाव आहे प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये सेलमध्ये घडत असते. प्रथम सेलमध्ये आपला जो डीएनए असतो तो डबल हेलिक्स असतो, तो आपल्या सेलमध्ये एंटर होतो. पण डीएनए पॉलिमराइज या एन्झाईममुळे तो 2 वेगवेगळ्या स्ट्रँडमध्ये डिवाइड होतो. या प्रोसेसमध्ये दोघांपैकी कोणता तरी एकच स्ट्रँड वापरला जातो. या प्रत्येक स्ट्रँडमध्ये नायट्रोजिनियस बेस असतात. 4 प्रकारचे नायट्रोजिनियस बेस असतात: ॲडिनाइन, थायमिन, ग्वानाइन आणि सायटोसिन. जेव्हा एमआरएनए न्यूक्लियोसाइड मध्ये प्रोड्यूस होतो तेव्हा तो प्रत्येक वेळेस त्या सिक्वेन्सच्या कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच ऑपोजिट असतो. या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असे बोलतात. ही सर्व प्रोसेस सेलमध्ये न्यूक्लियोसेस मध्ये होत असते. जो एमआरएनए या प्रोसेस मध्ये प्रोड्यूस झाला आहे तो सायटोप्लाझम मध्ये जातो व हा एमआरएनए 3 कोड घेऊन जातो. या कोडला अमिनो ऍसिड असे बोलतात व या कोडला ट्रिपलेट कोडॉन असे बोलतात. प्रत्येक एमआरएनए हा थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स पासून बनलेला असतो. टीआरएनए एमआरएनए दिलेल्या मेसेज नुसार आपले अँटीकोडॉन्स त्याला सप्लाय करतो. या प्रोसेसला ट्रान्सलेशन असे बोलतात. या प्रोसेस मध्ये जो टीआरएनए आहे तो आपले अँटीकोडॉन पेप्टाइड बॉन्ड्सने बॉन्ड करतो. या प्रोसेस मध्ये जो रायबोसोम आहे तो एका ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सने नेहमी इकडून तिकडे ट्रॅव्हल करत असतो. अशा अनेक प्रोसेस मिळून आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसाइज करतात. हे प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे प्रोसेसेस कॅरी ऑन करतात. Good. Sir, my name is Rashmi Bagar. My name is Poonam Hanuman Kalame. I am studying in 10th B. आम्ही 10वी 2 मध्ये शिकतो. आमच्या प्रोडक्टचं नाव आहे केपलर फर्स्ट लॉ. आपण जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा ती गोल आकारात फिरते असे बोलतो, पण ती गोल आकारात फिरत नाही तर अशी लंब आकारात फिरते. 4 रेक्टेंगल बनतात. त्या 4 रेक्टेंगल असतात. जेव्हा पृथ्वी आपल्या दुसऱ्या प्लॅनेट पण असतात त्यांची बेस चेंज होते, पण हायपोथेनस आणि हाईट ही चेंज होत नाही, कारण सूर्य ज्या ठिकाणी असतो त्याच हे 2 प्रोफाईल पॉइंट आहे. या ठिकाणी किंवा या ठिकाणी सूर्य असलेला असतो. जेव्हा सूर्याच्या जवळ जाते पृथ्वी तेव्हा ती हळूहळू फास्ट जाते, कारण सूर्याची जी उष्णता आहे ना ती पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीला पुढे ढकलते. आणि जेव्हा ती सूर्यापासून लांब जाते ना तेव्हा ती स्लो जाते. थँक्यू. मस्तच. नमस्कार, माझं नाव अथर्व रमेश संपा आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव वॉटर लेवल इंडिकेटर आहे. यामध्ये ब्रेडबोर्डचा यूज केला आहे. ब्रेडबोर्डमुळे काय होतं, इलेक्ट्रिसिटीचा कमीत कमी यूज होतो. ह्याच्यात बिल्डिंगच्या टाकीतील लेवल सांगितले: 3rd लेवल, लो लेवल, मिडियम लेवल, हाय लेवल. लो लेवलमध्ये जेव्हा पाणी येतं तेव्हा फर्स्ट लाईट ब्लिंक करते, आणि सेकंड लेवलला जेव्हा पाणी येतं तेव्हा सेकंड लाईट ब्लिंक करते, आणि जेव्हा ओव्हरफ्लोच्या कंडिशनला पाणी येतं तर सायलेन्सर बजर करतो. सायलेन्सर बजर केल्यामुळे आपल्याला कळतं की
वॉटर ओव्हरफ्लो व्हायच्या कंडिशन मध्ये आहे, तर आपण वॉटर सप्लाय बंद करून वॉटर सेव्हिंग करू शकतो. आणि सेकंड कंडिशन म्हणजे काही टेक्निकल खराबीमुळे हे ब्रेन बोर्ड वगैरे काय खराब झालं तर बिल्डिंग मधील जो पाईप आहे त्याच्या ओव्हरफ्लोच्या कंडिशनतून गार्डन मध्ये पाणी सोडलं जाईल. त्याच्यामुळे काय होईल, वॉटर वेस्ट जात नाही आणि वॉटरची सेव्हिंग होते. हा प्रोजेक्टचा उद्देश आहे. नमस्कार, थँक्यू. आणि हा शेवटचा प्रोजेक्ट. जसं की आपल्याला माहिती आहे आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशात प्रामुख्याने आपण शेती करतो. शेतकऱ्याला आपण अन्नदाता बोलतो, पोशिंदा बोलतो. शेतकऱ्यामुळेच आपल्या ताटामध्ये अन्न येतं. जरी आपली आई त्यात मीठ मसाले घालून त्याला चवदार बनवत असली तरी मुख्य पीक येतं ते शेतातूनच येतं. परंतु आजकाल काय झालंय, शेतकऱ्यांची आत्महत्या खूप वाढली. आणि जेव्हा आपण याच्या मागे तपास करतो तेव्हा असं कारण लक्षात येतं की कर्जबाजारी झाल्यामुळे किंवा शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. तर यावरती उपाय काय, तर भाज्या या कशा नाशवंत असतात, त्यांना उन्हात किंवा जास्त तापमानात टिकून ठेवणे खूप कठीण असतं. आणि आपला शेतकरी जो आहे तो संपूर्ण देशाला अन्न पुरवतो, पण तो स्वतः गरीबच असतो. कोणताच शेतकरी श्रीमंत नसतो. आणि तो जो गरीब असतो त्याला स्वतःचे गोडाऊन घेऊन भाज्या खाणं खूप कठीण जातं. यावरती उपाय काय करू शकतो आपण पाहूया. असं आपल्याला हा उपाय करण्यासाठी कोणतीही भाड्याने जागा घ्यायची गरज नाहीये. आपल्याच शेतात असा एक खड्डा खणायचा, तो खड्डा विहिरीच्या जवळ असेल याची काळजी घ्यायची आणि मोठ्या झाडाच्या सावलीतच खणायचा. तो विहिरीच्या जवळच का असला पाहिजे, कारण विहिरीच्या पाण्यामुळे त्याला मॉइश्चर आणि थंडावा नेहमी टिकून राहील. आणि ह्या खड्ड्याला थंडावा भूगर्भातील पाण्यामुळे येतो. आणि या खड्ड्यात एक ओलं असलेलं पोतं ठेवायचं आपण, आणि त्याच्यात आपल्याला कोणता भाजीपाला ठेवायचा आहे तो ठेवून द्यायचा. आपण याच्यात असे भाजीपाला नाही ठेवू शकत की ज्यांना मोड येतात, कारण मोड आलेला भाजीपाला आपण शक्यतो खात नाही. हा सुक्या पोत्यातच ठेवायचा. हा भाजीपाला आपण सुक्या पोत्यातच ठेवायचा. याच्यात आपण पालेभाज्या किंवा बिना मोड येणारे जे भाजीपाला आपल्याला टिकवून ठेवायचा तो ठेवू शकतो. आणि त्याला अशी जाळी असलेलं झाकण लावून द्यायचं. काही जाळी कशासाठी, की आपल्या शेतात साप असतात, उंदीर असतात, त्यांनी जर याला खाल्लं वगैरे तर तो डॅमेज होऊन जातो भाजीपाला आणि आपण तो खाऊ नाही शकत. जर आपल्याला त्याचा उपयोग नाही होणार तर आपला टिकवून तरी काय फायदा. आणि ह्या झाकणावर परत एक ओलं असलेलं पोतं ठेवून द्यायचं. हे पोतं कशासाठी, हे पोतं पण त्याला मॉइश्चर येतं, म्हणून खालून पण आणि वरून पण मॉइश्चर भेटल्यामुळे तो पटकन खराब नाही होत. आता तुम्ही आम्हाला म्हणाल की आमच्याकडे फ्रीज आहे, आम्हाला याचा काय उपयोग होईल, तर फ्रीज का नाही वापरायचा ह्याचं कारण पण सांगते. आणि ही कल्पना आपण घरात कशी करू शकतो ते पण सांगते. आता आपल्या शहरामध्ये जमीन नाहीशीच झाली, ते दिसतच नाही, जर जिथे तिथे इमारत. आणि आपण एवढे येडे पण नाही की आपल्या घरामध्ये आपले टाईल्स फोडून ही प्रक्रिया करू शकतो. आता टेक्नॉलॉजी कशी विकसित झाली की कुंभारांची मातीची भांडी बनवतात, ते पण त्यांच्या कलेमध्ये पारंगत झाले, एक्सपर्ट झाले. आता आपल्या ज्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये आपल्याला मातीची भांडी उपलब्ध. तर एक मडका घ्यायचं, मातीचं मडकं घ्यायचं, त्यामध्ये सेम अशीच प्रोसेस करायची. ओला पोतं टाकायचं, त्यात भाज्या टाकायच्या. काळजी घ्यायची की ज्यांना मोड येतात, ज्या भाज्यांना मोड येतात अशी भाज्या ओल्या पोत्यामध्ये न ठेवता सुक्या पोत्यामध्ये ठेवायच्या. आणि हीच सेम प्रोसेस करायची. ही सेम प्रोसेस केल्यानंतर 1-2 दिवस भाजीपाला आरामशीर ताजा राहू शकतो. आणि आता तुम्ही मला म्हणाल आमच्याकडे फ्रीज आहे त्यामुळे एवढी झंझटमारी करायची गरजच काय. तर याचं कारण असं, फ्रीज मध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा जो गॅस असतो तो आपल्या शरीरासाठी हार्मफुल असतो. आणि आपल्या पृथ्वीच्या वातावरणात जो ओझोन लेअर असतो तो सूर्याच्या किरणांपासून आपले रक्षण करतो. तर हा जो क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा जो गॅस आहे तो ओझोन लेअरला पण डॅमेज करतो. तर आता लक्षात घ्या, हा गॅस जर ओझोन लेअरला डॅमेज करू शकतो तर हा फ्रीज तर आपल्या घरात आहे, त्याचे आपल्यावरती किती परिणाम होऊ शकतात. तर आमच्या या प्रयोगाचे फायदे जाणून घेऊया. जर आपण फ्रीज नाही वापरते, जर मिडल क्लास लोक असतील तर लाईट बिल फ्रीजमुळे जास्त लाईट बिल येतं. आपण घरात असो किंवा बाहेर असो, आपला दरवाजा बंद असतो चालू असो, फ्रीज हे असं उपकरण आहे की ते 24 तास चालू असतं आणि फ्रीजमुळे लाईट बिल जास्त येतं. जर आपण असं मटक्यामध्ये किंवा अशा काही सुविधा करत असतो भाजी टिकवण्यासाठी, तर आपल्याला फ्रीजची गरज नाहीये, म्हणजे लाईट बिल कमी येईल. आणि आपण ह्याच्यात कोणतेही केमिकल यूज नाही करत, म्हणजे आपल्याला केमिकल फ्री भाजीपाला खायला भेटेल. आणि आपण ह्याच्यातून कोणतेही घातक वायू वातावरणात सोडत नाहीये, म्हणजे पर्यावरणाला ह्याचा ऱ्हास नाही होणार. जर आपल्या घरात फ्रीज नाहीये, फ्रीजचा उपयोग होत नाहीये, तर आपल्या घरातून हा कार्बन नावाचा वायू पण रिलीज नाही होणार, म्हणजे त्याचा ओझोन लेअरला पण काही डॅमेज नाही करणार आणि आपल्या शरीरावर
कधी त्याचे काही परिणाम नाही करणार। ह्याच्यामुळे कसं हा जो भाजीपाला आपण कमी खर्चात टिकवून ठेवतोय त्याच्यामुळे शेतकऱ्याला पण आपण जो मटका घेतो 1-2 हजाराचा तो एकदाच घेऊ। फ्रीजला जसं सारखा मेंटेनन्स लागतोय तसा मटक्याला सारखा मेंटेनन्स नाही लागणार। आज जर शेतकऱ्याने भाजीपाला काढला तर तो एक गाडी भरून शहराकडे पाठवतो, ती गाडी संध्याकाळपर्यंत शहरातून परत नाहीये आणि जर आली तरी जो ड्रायव्हर त्या गाडीला घेऊन जातो शहरापर्यंत घेऊन येतो, तो ड्रायव्हर लगेच दुसरी गाडी घेऊन नाही जाऊ शकत, कारण तो पण माणूस त्याला आरामाची गरज असते आणि तो दुसऱ्या दिवशी आज एक गाडी गेली म्हणजे दुसऱ्या दिवशी गाडी नसते, ड्रायव्हर नसते, अशा प्रॉब्लेममुळे दुसऱ्या दिवशीचा भाजीपाला खराब होतो, सडून जातो। त्याच्यामुळे भाजीपालाही वेस्ट जातो आणि आपल्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। जर आपल्याकडे अशा सुविधा असतील तर गोडाऊनचा खर्च नाही लागत, त्याला विजेचा खर्च नाही लागत आणि कमी खर्चात हे होतंय, म्हणून भाजीपालाही वाचून जातो आणि शेतकऱ्याचा फायदाही होतो आणि शेतकऱ्याला प्रॉफिट होतो। तर आपला अन्नदाता आत्महत्याच नाही करणार, उगाच विनाकारण कोणी जीव नाही देत, त्याचं नुकसान होतंय म्हणून तो जीव देतो। जर असं त्याचं प्रॉफिट होत असेल, अन्नही फेकलं नाही जाते, तर तो कशाला आत्महत्या करेल आणि अन्नदाता वाचलं तर आपण वाचलो। आणि तुम्ही आजकाल बातमीला सांगत होते की ओझोन लेअर आता नाहीशी होत चालली, तर ते कशामुळे? तर आपण जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरतो त्यातून जे केमिकल रिलीज होतात ते ओझोन लेअरला डॅमेज करतात। तर या प्रयोगामुळे ओझोन लेअरला काय हानी पण नाही पोहोचणार आणि याचा आपल्या सगळ्यावरती कोणतेच घातक परिणाम नाही होत। आपण आता हे SVPM सहकार विद्या प्रसारक मंडळ या शाळेमध्ये येऊन जे मुलांनी चांगल्या प्रकारे विज्ञान प्रदर्शन, ड्रॉइंग, त्यांचे जे काय सगळे क्राफ्ट आहेत ते चांगल्या प्रकारे सगळं बनवून त्यांनी जो सगळा त्यांचं जे सगळं वेळात वेळ काढून सगळं जे बनवलं आणि ते आम्हाला बघून फार आनंद झाला। तुम्ही पण जर तुम्हाला वेळ भेटला नाही तर आम्ही तुमच्या यूट्यूबला आम्ही त्यांचं चॅनल बनवलेलं आहे, तर त्याच्यावरती बघून तुम्ही त्यांना सहकार्य करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करून त्याचा आनंद घ्या। धन्यवाद।